Hello and welcome all of you. In previous lecture of administrative law, we started discussion on the foremost fundamental concept or the fundamental concept of administrative law, that is the rule of law. Take. This concept is propounded by the Professor A.V. Dicey, and he said that the entire people of a state shall be ruled by the law and not a rule by of a people or rule of a man. सांगायचा मुद्दा की राज्यातील जेवढे पण लोक आहेत तर ते काय असले पाहिजे, तर ते कायद्यामुळे किंवा कायद्यानुसार त्यांना रेग्युलेट केलं गेलं पाहिजे अँड नॉट बाय द रूल ऑफ अ मॅन. ठीक आहे. तर ज्यावेळेस ए बी डायसीने त्याची कन्सेप्ट सांगितली रूल ऑफ लॉची, तर त्यावेळेस त्यांचे 3 पॉस्ट्युलेट होते, म्हणजे 3 ज्यांना आपण घटक म्हणतो. तर ते 3 घटक कोणते कोणते होते? एक, इक्वॅलिटी बिफोर लॉ, बरोबर. दुसरं होतं की प्रीडॉमिनन्स ऑफ अ लिगल स्पिरिट अँड द सुप्रिमसी ऑफ अ लॉ, बरोबर. तर तो काय सांगतोय की सुप्रिमसी ऑफ लॉ, जे आपण ऑलरेडी मागच्या लेक्चरला डिस्कस केलेलं आहे, व्हॉट इज मीन बाय द सुप्रिमसी ऑफ लॉ. देन इक्वॅलिटी बिफोर लॉ. आता इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणजे नेमकं काय? तर ए बी डायसीने त्यावेळेस, जर आपण आजच्या तुम्ही विचार कराल आजच्या सिच्युएशनला, तर जर ती कन्सेप्ट तुम्ही आज लागू करायला गेले तर आज ती पूर्णपणे ती कन्सेप्ट लागू होणार नाही, बरोबर. पण त्यावेळेस म्हणजे 18व्या शतकात ज्यावेळेस ए बी डायसीने त्यांची कन्सेप्ट मांडली, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की इक्वॅलिटी बिफोर लॉ. आता त्यावेळेस इक्वॅलिटी बिफोर लॉचा जी काही कन्सेप्ट होती, तर तिचं एक वेगळं नेचर होतं, बरोबर. तर ए बी डायसींचं म्हणणं हे होतं की द एंटायर पीपल ऑफ अ स्टेट शल बी रेग्युलेट बाय द इक्वल लॉ, बरोबर. आता मला जर आठवत असेल, while discussing the concept of joint administrative which is adopted by the France, आणि ती कोणी चालू केलेली, विच इज ओरिजिनेटेड बाय द नेपोलियन बोनापार्ट. आता जॉईंट ॲडमिनिस्ट्रेटिव्हमध्ये काय होतं? द कॉन्फ्लिक्ट बिटवीन द प्रायव्हेट पर्सन्स अँड द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अथॉरिटी ऑर अ स्टेट. तर यांना ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कोर्टमध्ये काय करायचं जायचं, तर यांचं रिझॉल्व तिथं व्हायचं जॉईंट ॲडमिनिस्ट्रेटिव्हमध्ये. आणि if any chaos happen between the private person and private person, जर 2 इंडिव्हिज्युअल पर्सनमध्ये जर एखादी वाद झाला असेल, देन इट इज रिझॉल्व बाय द ऑर्डिनरी लॉ इन अ ऑर्डिनरी कोर्ट, बरोबर. मग ए बी डायसींच्या मते काय होतं, नंतर ए बी डायसींचं मत चेंज झालं, त्याबद्दल काय हे नाही, वाद नाही. ज्यावेळेस त्यांनी जॉईंट ॲडमिनिस्ट्रेटिव्हची जी कम्पॅबिलिटी होती किंवा इफिशियन्सी होती ती बघितल्यावर त्यांनी जॉईंट ॲडमिनिस्ट्रेटिव्हबद्दल त्यांचं मत बदललं. पण इनिशियल स्टेजला त्यांचं मत काय होतं की देर इज अ नो रूल ऑफ लॉ प्रेझेंट इन अ फ्रान्स. तर कोणत्या आधारावर? इन फ्रान्स देर इज अ नो इक्वॅलिटी बिफोर लॉ बिकॉज द कॉन्फ्लिक्ट हॅपन बिटवीन द प्रायव्हेट पर्सन अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ are resolved by the administrative court on the basis of a administrative law, and the conflict between the private person against the private person are resolved by the ordinary law in the ordinary court. Therefore there is no equality before law in a France. Therefore there is no rule of law in a France. हे कोणाचं म्हणणं होतं? ए बी डायसीचं म्हणणं होतं.
जर तुम्ही पॉझिटिव्ह कन्सेप्ट ज्यावेळेस तुम्ही कॉन्स्टिट्यूशन शिकत असाल, तुम्ही मागच्या वर्षी कॉन्स्टिट्यूशन शिकलात, तुमच्या मागच्या वर्षी म्हणजे तुमच्या याला फर्स्ट इयरला, तर त्यावेळेस तुम्ही आर्टिकल 14चं जेव्हा बघितलं असेल की पॉझिटिव्ह इक्वॅलिटी कशी आहे. इक्वॅलिटी अमंग्स इक्वल, इट इज अ इक्वॅलिटी, बट इक्वॅलिटी अमंग्स अनइक्वल, इट इज इटसेल्फ इज अन इक्वॅलिटी, अनइक्वॅलिटी. जे समान स्थानावर आहेत त्यांना जर समान कायदे ॲप्लिकेबल केले, इट इज अ इक्वॅलिटी. पण जी लोक एक डिफरंट याच्यावर सिच्युएट होत आहे, तर अशा लोकांना जर तुम्ही इक्वल लॉ ॲप्लिकेबल केले, देन सच इक्वॅलिटी इज इटसेल्फ इज अन अनइक्वॅलिटी. तर ही जी पॉझिटिव्ह कन्सेप्ट आहे, तर याच्यामधूनच काय झालेलं आहे, याच्यामधूनच एक आरक्षण किंवा रिझर्वेशनचं जे काय हे होतं, तर त्याच्यामधून ते रिझॉल्व्ह झालेलं आहे. ठीक आहे, की जी लोक इक्वल फुटिंगला आहेत, फॉर एक्झाम्पल समजा आता 5वीच्या वर्गात 50 मुलं आहेत, 6वीच्या वर्गात 50 मुलं आहेत, आणि 10वीच्या वर्गात 50 मुलं आहेत, 11वीच्या वर्गात 50 मुलं आहेत. एकूण किती झाली, 5वी 6वी आणि 10वी 11वी असे एकूण 200 मुलं झाली. आणि एका शाळेने काय केलं, कॉम्पिटिशन ठेवली, बरोबर, की 200 मुलांना एकत्र ठेवायचं आणि 10 किलोमीटरची रेस लावायची. जो पहिला येणार आहे त्याला बक्षीस भेटेल. आता जर आपण डायसीचं मत घेतलं तर दोघांना काय होतं आहे, इक्वल लॉ ॲप्लिकेबल होतं आहे, बरोबर. म्हणजे इथं काय आहे, इक्वॅलिटी बिफोर लॉ आहे. पण तुम्ही जर त्याचे पॉझिटिव्ह आस्पेक्ट बघितला, 5वी आणि 6वीची मुलं आणि 10वी आणि 11वीची मुलं यांची बरोबरी होणार आहे का, वेदर दे आर सिटिंग ऑन अ इक्वल फुटिंग, फॉर द इक्वल स्टँडर्ड सिटिंग करता आहे का, ऑब्वियसली नॉट. पण आपण त्यांना लॉ कोणता ॲप्लिकेबल करतो आहे, इक्वल लॉ ॲप्लिकेबल करतो आहे, वेदर इट इज इक्वॅलिटी. तर ही इक्वॅलिटी होणार नाही, बरोबर आहे. तर ही काय आहे, तर इक्वॅलिटीची जी पॉझिटिव्ह कन्सेप्ट आहे, बरोबर, तर ती पॉझिटिव्ह कन्सेप्ट काय सांगते की तुम्ही त्यांचे 4 गट करा किंवा 2 गट करा. 5वी आणि 6वीची मुलं यांचा एक गट करा आणि 10वी आणि 11वीचा एक गट करा, बरोबर, आणि अंतर कमी करा. 5वी 6वीच्या मुलांना 2 किलोमीटर असेल आणि जे 10वी आणि 11वीची मुलं त्यांना 10 किलोमीटर असेल, बरोबर. आता हे 2 गट केल्यामुळे काय झालं, तर दोघी इक्वल फुटिंगला आले. पण दोघांना लॉ वेगवेगळ्या ॲप्लिकेबल होतो आहे ना. पण रिअलमध्ये जो अनइक्वल लॉ आपण त्यांना ॲप्लिकेबल करतो आहे, पण त्याच्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये काय होते, इक्वॅलिटी होते. त्याचप्रमाणे आरक्षणाचं काय होतं, आता हा मुद्दा आता याचा नाही आहे, पण तरी पण एक समज म्हणून काय, की समाजामध्ये जे काही लोक होती, एक पर्टिक्युलर लोक होती, की समाज व्यवस्थेमुळे ज्यांना विकासाची साधनं भेटली नाही, विकासाच्या झाडातील काही फळं त्यांना भेटतील अशा अपेक्षेने ते समाजाकडे बघत राहिले. पण समाजाने नेहमीच त्यांचं शोषण केलं. त्यांचं शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कोणत्याही प्रकारचा जो एक विकास व्हायला पाहिजे तसा झाला नाही. किंवा समाज म्हणून आपण ज्यांना सोबत घेऊन चाललं पाहिजे किंवा ज्यांना समाजाचं अंग समजलं नाही गेलं आणि अनप्रोडक्टिव्ह वर्कमध्ये त्यांना नेहमीच गुंतवून ठेवलं गेलं. तर अशी लोक आजच्या घडीला काय आहेत, तर आजच्या घडीला ते बऱ्यापैकी इतर समाजापेक्षा मागे आहेत. जे एका शून्याच्या रेषेपासून जे ऑलरेडी -5ला आहेत आणि बाकीचे लोक शून्याच्या पुढे गेले, ते +5मध्ये झाले. आता जो -5मध्ये आहे आणि जो +5मध्ये आहे, जर दोघांना इक्वल लॉ ॲप्लिकेबल केला, वेदर इट इज इक्वॅलिटी, द पर्सन हू सिटिंग ऑन अ प्लस पोझिशन, तर तो नक्कीच काय आहे, तर नक्कीच इकॉनॉमिकल असेल, नसेल इकॉनॉमिकल तर सोशल असेल, सोशल नसेल तर एज्युकेशनल असेल, तर कोणत्या तरी फील्डमध्ये तो काय असेल, यांच्यापेक्षा पुढे असेल, बरोबर. आणि बाकी लोक काय आहेत की खूप मागे आहेत. मग अशा वेळेस त्यांना इक्वॅलिटी म्हणून काय करायला पाहिजे आपण, तर इक्वॅलिटीमधून ते ज्या सिटिंगला होत आहे काय त्याचे पॉझिटिव्ह वर्क केलं पाहिजे, की ज्याच्यामुळे ते काय होतील, की इतरांच्या जागेवर येऊन थांबतील.
बरोबर आहे. तर हे झालं इक्वॅलिटीचं. ही इक्वॅलिटी भारतीय कन्सेप्ट म्हणजे आपण जी ॲडॉप्ट केलेली आहे पॉझिटिव्ह इक्वॅलिटीची, द रिजनेबल क्लासिफिकेशन. बरोबर. पण डायसीचं म्हणणं काय होतं की तुम्ही काही पण असा, वेदर यू आर सिच्युएटेड ऑन इक्वल फुटिंग, पण त्यांना काय असायला पाहिजे, तर सेम लॉ ॲप्लिकेबल करायला पाहिजे. तर ही काय होती, तर डायसींची जी कन्सेप्ट याच्याबद्दल इक्वॅलिटीबद्दल. आता द थर्ड पॉस्ट्युलेट ऑफ अ डायसीज कन्सेप्ट ऑफ इक्वॅलिटी बिफोर लॉ, इक्वॅलिटी रूल ऑफ लॉ, दॅट इज प्रीडॉमिनन्स ऑफ अ लिगल स्पिरिट. डायसीचं म्हणणं काय होतं की प्रीडॉमिनन्स ऑफ अ लिगल स्पिरिट. इंग्लंडमध्ये रिटन कॉन्स्टिट्यूशन नाही आहे, बरोबर, हे तुम्ही मागच्या वर्षी शिकले असाल. मग डायसीचं म्हणणं काय होतं, इन इंग्लंड देर इज नो रिटन कॉन्स्टिट्यूशन अँड व्हॉट एव्हर राईट्स विच आर गिवन टू द सिटिझन्स ऑफ अ युनायटेड किंगडम आर रिझल्ट ऑफ अ ज्युडिशियल डिसिजन विच इज मेड बाय द ॲपेक्स कोर्ट ऑफ अ इंग्लंड. त्याच्यामुळे काय होणार आहे, जे राईट्स याच्याने दिलेले आहेत, जे कोर्टाने त्यांच्या अधिकारांमधून दिलेले आहेत, न्यायनिवाड्यामधून दिलेले आहेत, तर ते राईट काय करता येणार नाही, तर ते राईट कर्टेल करता येणार नाही. पण इफ एनी राईट विच इज गिवन बाय द रिटन कॉन्स्टिट्यूशन, इट कॅन बी कर्टेल्ड बाय द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द पीपल्स ॲट एनी टाईम. फॉर एक्झाम्पल समजा राईट ऑफ प्रॉपर्टी आहे, इवन दो राईट ऑफ प्रॉपर्टी इज अ फंडामेंटल राईट ॲट दॅट टाईम, पण बाय द 42nd अमेंडमेंट तर काय झालं की जो राईट ऑफ प्रॉपर्टी आहे इट इज नॉट रिमेन ॲज अ फंडामेंटल राईट. तर ए बी डायसींचं म्हणणं काय आहे, द राईट विच आर गिवन बाय द ज्युडिशरी, तर हे कुठे करता येणार नाही, तुम्हाला कर्टेल करता येणार नाही, काढता येणार नाही. बट द राईट्स विच आर प्रोव्हाइडेड बाय द written document or written constitution can be curtailed or can be taken back at any time by the amending such constitution or amending such written document. Therefore predominance of legal spirit is necessary. ठीक आहे, तर हे त्याचं याच्याबद्दल म्हणणं होतं. तर याच्यामुळे तुमचं काय होतं आहे की प्रीडॉमिनन्स ऑफ लिगल स्पिरिटमध्ये काय की जे ज्युडिशरी आहे तर ती तुमची एक लॉ मेकिंग पॉवरपेक्षा वरती निघून गेली. बरोबर. तर आपण ज्यावेळेस सेपरेशन ऑफ पॉवरची थेरी बघू त्यावेळेस तुम्हाला कळेल की इंटायर पॉवर ऑफ अ स्टेट कॅन बी डिवायडेड इंटू 3 ऑर्गन्स. द मॉन्टेस्क्यू डेव्हलप हिज डॉक्ट्रिन, दॅट इज सेपरेशन ऑफ पॉवर थेरी. And according to the separation of power theory, there are 3 organs which are equally situated at the footing of a government, and those are म्हणजे कोणते की ज्युडिशरी, एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेटिव्ह आर एन्जॉय द इक्वल पॉवर्स ऑन देअर ओन स्पेअर्स. पण हे थर्ड पॉस्ट्युलेटमुळे काय होतं आहे, द प्रीडॉमिनन्स ऑफ लिगल स्पिरिटमुळे काय होतं आहे, तर ज्युडिशरीला कुठेतरी लॉ मेकिंग पॉवरपेक्षा ती कुठे वरचढ ठरते. ठीक आहे. याच्यानंतर याच्यावर खूप बऱ्यापैकी क्रिटिसिझम आहे. तर आपण उद्याच्या लेक्चरला काय करू तर त्याच्याबद्दल कोणते कोणते क्रिटिसिझम आहेत तर ते आपण ते बघू आणि नंतर सेपरेशन ऑफ पॉवरची जी थिअरी आहे तर आपण तिला स्टार्ट करू. ठीक आहे. आणि इंडियामध्ये नेमकं काय कन्सेप्ट आहे रूल ऑफ लॉची आपण ती पण बघून घेतलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण फक्त त्यांचं काही रूल ऑफ लॉचं फॉर्मल सेन्स आणि आयडिओलॉजिकल सेन्स आहे तर ते आपण बघणार आहोत. फॉर एक्झाम्पल बघा आता फॉर्मल सेन्स काय आहे की रूल ऑफ लॉ म्हणजे काय की कायद्याने जसं सांगितलेलं आहे तसं आपण करायला पाहिजे. बरोबर. आता फॉर्मल सेन्समध्ये ज्यावेळेस कायद्यामध्ये सांगितलेलं असेल की तुम्ही या प्रकारे प्रोसिजर ट्रीट केली पाहिजे तर तो कायदा त्याच प्रकारे ॲप्लिकेबल होईल. फॉर एक्झाम्पल
आता जो मिसाचा कायदा होता, मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ॲक्ट, त्याच्यामध्ये प्रोसेस दिलेली होती, बरोबर. आपण जर फॉर्मल सेन्सने गेलो रूल ऑफ लॉच्या, जरी त्या कायद्याच्या ज्या प्रोव्हिजन होत्या त्या अनकॉन्स्टिट्युशनल होत्या, पण तरी पण त्याला रूल ऑफ लॉ समजण्यात येईल. आता जर्मनीमध्ये हिटलरचं शासन होतं. आता एक कायदा बनवला की जे पण जीव आहेत त्यांची सार्वजनिक हत्या करावी. आता जरी ती हत्या झालेली आहे, जरी ते एथिकली रॉंग आहे, पण ते कायद्यानुसार होतं आहे. मग जर फॉर्मल सेन्सने आपण त्याचा अर्थ घ्यायला गेलो तर ते जो कायदा होता तो आपण त्याला काय समजू की इट इज अ रूल ऑफ लॉ. बट द रूल ऑफ लॉ कॅन बी यूज ॲज अ ideological sense, even though any law which is prescribed a procedure, but such procedure shall be adopted the due procedure and the principle of natural justice. बरोबर आहे. आता आर्टिकल 21 काय सांगतं आहे, द स्टेट शल नॉट डिप्राईव्ह टू एनी पर्सन डिप्राईव्ह हिज लाईफ अँड पर्सनल लिबर्टी ऑफ एनी पर्सन विदाउट द प्रोसेस इस्टॅब्लिश बाय लॉ. द प्रोसेस इस्टॅब्लिश बाय लॉ, बरोबर. आता जर एखाद्या कायद्याने जर एखादी प्रोसेस इस्टॅब्लिश करून दिली की विदाऊट हर्ट अनदर साईड द सब्जेक्ट कॅन बी हँग्ड, एखाद्याला त्याची हिलिंग न घेता फाशी दिली जाईल. प्रोसेस आहे विच इज इस्टॅब्लिश बाय लॉ अँड आर्टिकल 21 इट सेल्फ प्रोव्हाइड दॅट द स्टेट शल नॉट डिप्राईव्ह टू एनी पर्सन हिज लाईफ अँड पर्सनल लिबर्टी विदाउट द प्रोसेस ऑफ अ लॉ, प्रोसेस इस्टॅब्लिश बाय लॉ. मग ती प्रोसेस कशी असली पाहिजे, तर ती प्रोसेस ड्यू प्रोसेस असली पाहिजे, बरोबर. तर त्या ड्यू शब्दामुळे काय आलं की रिजनेबलनेस आली, फेअरनेस आली, ठीक आहे. तर रूल ऑफ लॉ ज्यावेळेस आपण वापरतो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉमध्ये, तर ती जी प्रोसेस आहे तर ती आपण आयडिओलॉजिकल सेन्सने वापरतो रादर दॅन अ फॉर्मल सेन्स, ठीक आहे. तर ठीक आहे, जो उर्वरित जो पोर्शन आहे तो आपण उद्याच्या लेक्चरला बघू. उद्याच्या लेक्चरला फक्त रूल ऑफ लॉवरील जे काही कमेंट्री असेल किंवा डिस्कशन असेल ते फर्दर डिस्कशन आपण करू, आणि त्याच्यानंतर सेपरेशन ऑफ पॉवरची जी थिअरी आहे तर त्याला आपण सुरुवात करू.